सामाजिक, राजनीतिक और सामान्य समाचारों के लिए देखते रहिए ईजे टीवी न्यूज लाइव। सभागृहामध्ये अनेक वेळा सभा झाल्या, अनेक वेळा या ठिकाणी येण्याचा योग आला, पण मला अनुभव आहे या सभागृहात झालेली सभा ही निवडणुकीमध्ये यशाची पायरी याच ठिकाणी ठरलेली आहे। शहापूरवासियांचे मी मनापासून आभार मानतो। भर दुपारी होते सभा, तरी पण आमच्या महिला भगिनी एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेल्या आहेत। गावातील तरुण मंडळी आहेत, पत्रकार आहेत, सर्व ग्रामस्थ मंडळी आहेत, त्यांचे मी आभार मानतो। आणि विशेषतः भाजपाचे जुने पदाधिकारी, नवीन काँग्रेसमधून आलेले पदाधिकारी, शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, त्याचबरोबर राष्ट्रवादीचेही आमचे सहकारी, या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नाने होणाऱ्या या सभेमध्ये आपण सर्वजण सामील झाल्याबद्दल आपल्या सर्वांचे जेवढे आभार मानावेत तेवढे कमी आहेत। आपल्यासमोर विकासात्मक कामाचाही बोलायचं आहे, राजकीय प्रश्नासंदर्भातही बोलायचं आहे, आणि आगामी 5 वर्षाचा कालावधी जो आपल्या समोर आहे तो कालावधी लक्षात घेता आपण सर्वांनी मजबूतीने पुढे गेलं पाहिजे। या अपेक्षेने एकजुटीने आपलं गाव आहे आणि राहिलं पाहिजे ही माझी विनंती आपल्या सर्वांना राहणार। मागच्या कालावधीमध्ये मी ज्यावेळेस लोकसभेला 2019 मध्ये उभं टाकलो, या ठिकाणी काँग्रेसला मतं कमी मिळाली। माझ्यापेक्षा तुम्ही प्रताप पाटलांना 1600 मतं दिली आणि मला 1065 मतं दिली। बरोबर आहे की शहापूरवासियांना? बरोबर आहे ना? तुम्हाला प्रताप पाटील पसंत तर आम्हालाही पसंत। आमची भूमिका स्पष्ट आहे। आम्ही भाजपामध्ये ज्यावेळेस प्रवेश केला त्या सर्वसाधारणपणे लोकांच्या मनामध्ये काय आहे, शेवटी आमचं जे काही राजकीय प्रवास आहे ते तुम्हा सर्व मंडळीवर अवलंबून आहे। जिकडे तुम्ही तिकडे आम्ही, आणि माझी विनंती आहे जिकडे आम्ही तिकडे तुम्ही, अशी भूमिका तुम्ही जर भक्कमपणे घेतली, हा मतदारसंघ आपण आणूच, पण अबकी बार 400 पार मध्ये नांदेडचाही नंबर 400 मध्ये राहील। या अनुषंगाने आपल्या सर्वांच्या मदतीची गरज आहे, आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे। मित्रहो, आपण पाहताय स्टेजवर कधी एकत्र बसणारी माणसं होती, इकडं होती का? गोजीगावकर पण आहेत, घाटे पण आहेत, साबणे पण आहेत, महाराज आलेलेच आहेत, मी पण आलेलो आहे। त्यामुळे जिल्ह्यातली सगळी मातब्बर मंडळी ज्यावेळेस एकत्र येते, उगाच काही एकत्र येत नाही। आम्ही सांभाळलं, इतकं वर्ष आम्ही काँग्रेसचं काम केलं, मी नाकारत नाही, पण पुढचा प्रवास जो आहे तो विकासाचा टप्पा आपल्याला गाठता आला पाहिजे। नुसतं विरोधीत बसून काही फायदा नाही आहे। ही काही नायगावची ग्रामपंचायत आहे का? नाही आहे, देशाचं काम आहे हे। नायगावच्या ग्रामपंचायतीमध्ये बसणं आपण समजू शकतो, बुवा 5-50 लोकांना भेटणं, हे तर 6 विधानसभा मतदारसंघात लोकसभेमध्ये जाऊन काम करणं अतिशय जिकिरीचं, महत्त्वाचं, आणि काम करणं इतपत आपल्याकडे ताकदीने प्रश्न मांडण्याची क्षमता असली पाहिजे। भास्कररावांनी सांगितलं मग अशी जुना विषय, लेंडीचं काम आपलं मागे पडलेलं आहे। गावामध्ये आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती आहे। देशात सर्वत्र बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जात आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही सर्वजण अभिवादन करतो। काल ईद झाली, ईदच्या शुभेच्छा मुसलमान बांधवांना आम्ही दिल्या। भाजपने कधी मुसलमानाला काही तिरस्कार केलेला नाही। मुस्लिम बांधवांना मी सुद्धा शुभेच्छा दिल्या।
आणि आता रामनवमी आहे, रामनवमीला सुद्धा श्रीरामाच्या जल्लोषामध्ये आम्ही आपण प्रभू रामचंद्राचं ज्या पद्धतीने हृदयापासून आपण रामाला मानतो, पूजा करतो. आमच्या सगळ्या महिला भगिनी पूजाची थाळी घेऊन निघाल्या होत्या की नाही? सगळ्या गावात निघाल्या होत्या. सगळ्या गावामध्ये पूजेची थाळी घेऊन जय श्रीरामच्या घोषणा घेऊन आमच्या सगळ्या महिला भगिनी निघाल्या होत्या. सगळ्या गावामध्ये रोषणाई झाली होती दिवाळीप्रमाणे. ज्या दिवशी रामाच्या मंदिराचं उद्घाटन अयोध्येमध्ये झालं मोदी साहेबांच्या हस्ते, त्या दिवशी सगळ्या देशामध्ये रोषणाई होती. सगळ्या देशामध्ये जय श्रीरामाचा जल्लोष होता. तुमच्या मनामध्ये श्रीराम, आमच्या मनामध्येही श्रीराम आहे. तुमच्या मनामध्ये मोदी आहे तर आमच्या मनातही मोदी आहे. आणि म्हणून मोदी साहेबांच्या हस्ते विकसित भारताची कल्पना जर त्यांनी मांडली असेल आणि जी मांडली आहे, आमची भूमिका विकसित भारत, विकसित महाराष्ट्र, विकसित नांदेड आणि विकसित देगलूर आणि विकसित शहापूर ही भूमिका आमची राहणार आहे. मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. का शेवटी तुमची आमची भूक विकासाची भूक आहे. प्रकल्प आहेत, प्रश्न आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवायचा आहे, लेंडीचं काम करायचं आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाची जागा आपल्याला घेतलेली आहे, ती जागा ग्रामपंचायतीला लावून मदत त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे. मित्र, आपल्या भावनेची कदर, सर्वसामान्य माणसाची इच्छा, आपण मला सांगा, देशामधली सर्व तीर्थक्षेत्र, अयोध्यामध्ये राम मंदिर, वाराणसीचं तीर्थक्षेत्र, देशामधली पश्चिम महाराष्ट्रातली, देशामधली आपल्या भारतातल्या, उत्तर भारतातली, दक्षिण भारतातली तीर्थक्षेत्रातली कामं एवढी कधी झाली होती का? आज संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण भारतामध्ये देवाच्या दर्शनाकरता तुम्ही ज्यावेळेस जाल, रेल्वे झाली, वंदे भारत झाली, विमानसेवा सुरू झाली. आज सकाळी जाऊन संध्याकाळी अयोध्येला जाऊन दर्शन करून संध्याकाळी परत येता येते. एवढी सोय, लोकांच्या भावनेची कदर करून एवढी सोय या देशामध्ये कधी झाली नव्हती. एवढी सोय आज मोदी साहेबांच्या दूरदृष्टीमुळे झाली. राष्ट्रीय पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्ही मला सांगा, अबुधाबी जे केंद्र आहे, ज्या ठिकाणी अरब राष्ट्र आहे, त्या अरब राष्ट्रामध्ये सुद्धा देवाचं मंदिर स्थापन करायचं काम तिथल्या मुस्लिम बांधवांनी केलं आणि मोदी साहेबांच्या हस्ते उद्घाटन केलं. आपण विचारून करू शकता की मुस्लिम राष्ट्र मंदिराला मदत करते, मुस्लिम राष्ट्र त्या ठिकाणी पाणी आणि लाईट मोफत देते. म्हणजे विचार करा की आपल्या देशाची ख्याती जगभरात किती मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. आपण विचार करा. सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झाले, आमचं एवढं भागत नाही. आम्हाला देगलूरहून हैदराबादला जायचं आहे, आज 4-4.5 तासात जातो. आम्हाला वंदे भारत झाली, 2 तासामध्ये जाऊ. आमचा नॅशनल हायवे पूर्ण झाला, आम्ही 2.5 तासामध्ये हैदराबादला जाऊ शकू. आमची इच्छा ती आहे. तुम्ही फाळणार आहे किंवा मुलं बाळं आहेत, महिला आहेत. एखादा माणूस नोकरीसाठी मुंबईला गेला, हैदराबादला गेला, पुण्याला गेला, आम्हाला सोय पाहिजे आहे. आज खरी गरज आहे, देशामध्ये जी बेरोजगारी आहे, ती बेरोजगारी सोडवण्यासाठी खरी गरज जी आहे ती आपल्या सर्वांची आहे ना. आपला जिल्हा बॉर्डरचा जिल्हा आहे, देगलूर हा बॉर्डरचा भाग आहे. सर्वांची इच्छा आहे की आगामी काळामध्ये, पुढच्या 5 वर्षामध्ये बेरोजगारीचं प्रमाण कमी झालं पाहिजे. 100% काही निर्मूलन होणार नाही, पण निश्चितच आमची अपेक्षा आहे की रोजगार निर्मिती जास्त झाली पाहिजे. सरकारी नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, खाजगी नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, अन्नधान्याला चांगला भाव मिळाला पाहिजे, पिकाला उत्पन्नाला आपल्याला मदत झाली पाहिजे, किमान आधारभूत किंमत मिळाली पाहिजे, सोयाबीनला भाव चांगला मिळाला पाहिजे, अतिवृष्टी झाली, दुष्काळ पडल्यास मदत झाली पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांच्या महत्त्वाच्या आहेत, कामाच्या आहेत. मोदींची गॅरंटी जरूर देश पातळीवर आहे. अशोक चव्हाणांची गॅरंटी नक्की नांदेड पोटीला नक्की आम्ही
लक्ष घालू याकरता, लक्ष घालू. आणि म्हणून तुम्हाला मला विनंती करायची आहे, ही निवडणूक आपल्या ग्रामपंचायतीच्या कुठल्या लोकल स्तरावरची निवडणूक नाही आहे, तर देशाचं नेतृत्व, देशाचा कारभारी कोण राहणार आहे त्यासाठी निवडणूक आहे. नुसत्या मोदींना शिव्या घालून काही भागणार नाही आहे, नुसतं मोदींच्या विरोधात बोलून काही भागणार नाही आहे. आपल्याकडे येतील, बोलतील. चव्हाणात फरक असतो की नाही, असतो की नाही. मग आता काल कुठेतरी सभा झाली तुमच्या देगलूर तालुक्यामध्ये. आमच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराने सांगितलं अशोक चव्हाण गेल्यामुळे त्यांची पोकळी भरून काढण्याचं काम मी करणार आहे, असं एका चव्हाणाने सांगितलं. मला मुद्दाम त्यांना आठवण करून द्यायची आहे की मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमचाच देगलूर विधानसभा मतदारसंघ काँग्रेससाठी किती मायनस होता. ती पोकळी आधी भरून काढा, मग माझी पोकळीची गोष्टी करा तुम्ही. माझं म्हणणं एवढंच आहे, तुम्हाला पोकळी दिसते आहे. माझं म्हणणं अशोक चव्हाण गेल्यामुळे तुम्ही माझी चिंता करूच नका. तुम्ही तुमचा देगलूर विधानसभा, नायगाव विधानसभा मतदारसंघ, देगलूर नाही सॉरी नायगाव विधानसभा मतदारसंघ, नायगाव विधानसभा मतदारसंघ किती मायनस होता. त्यावेळेस मी पण काँग्रेसमध्ये होतो, तुम्ही काँग्रेसमध्ये होता, बरोबर आहे की नाही. दोन्ही चव्हाण होते काँग्रेसमध्ये. पण त्यावेळेस तुम्ही ती पोकळी भरून काढू शकला नाहीत. अगोदर तिकडं बघा आणि मग अशोक चव्हाण. अशोक काळजीच करू नका, अशोक चव्हाण खासदार झाले 6 वर्षाकरता, तुम्ही चिंताच करू नका. मोदी साहेबांनी मला 6 वर्षाकरता तिकडे खासदार म्हणून पाठवून दिलंय, तुमच्या अगोदर पाठवून दिलंय. तुमच्या सगळ्यांना आशीर्वादाने प्रताप पाटील पुन्हा एकदा खासदार होणार म्हणजे होणार. मी तुम्हाला खासदार, तुमची मदत पाहिजे. तुम्ही आता असं करून का सिनेमासारखं सकाळी एक उपाय करू नका. तुम्ही मागच्या वेळेस मला मतं कमी दिली आणि प्रतापला जास्त दिली, आता म्हणतात प्रताप नको दुसरं कोणी पाहिजे. असं करू नका. या जिल्ह्याचा खेळ खंडोबा करायची वेळ नाही. आणि जस्ट मी तुम्हाला सांगतो की मीच तुमचा खासदार आहे, तुम्हाला अजून काय पाहिजे. तुम्हाला अजून मला सांगा ना. तुमची गॅरंटी घ्यायला मी आहे. आपल्या जिल्ह्यात 5 खासदार, किती 5 खासदार आता विधान, आपल्या राज्यसभेचे 2 खासदार झाले. गोपछेडे देगलूरच्या आपल्या भागात, त्याच भागातले गोपछेडे खासदार झाले, मी खासदार झालो, 2 झाले. नांदेडचा खासदार प्रताप पाटील 3रा, 4था खासदार हिंगोलीचा आपला भाग बराचसा नांदेडचा आहे, हिंगोलीचा. आणि 5वा खासदार लातूरच्या आपला एक मतदारसंघ तिकडं आहे, लातूरमध्ये ही लोहा करता. नांदेडला 5 खासदार झाले, लक्षात ठेवा. 5 खासदार. रोज पक्षप्रवेश सुरू आहेत. गोजेगावकर मला सांगा, तुम्ही अध्यक्ष होता, एवढ्या होलसेलमध्ये प्रवेश झाले होते कधी? होलसेलमध्ये झाले होते का? किरकोळ व्हायचे 1-2. आता होलसेलमध्ये झाले की नाही? आमच्याकडे दस्त्या कमी पडल्या, दस्त्याच कमी, आता दस्त्या शिल्लक नाही. प्रवेश एवढे झाले की दस्त्या शिल्लक नाहीत, अशा प्रकारची अवस्था आहे. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की लोकांचा कल, लोकांची मानसिकता, लोकांची इच्छा आहेत. काय नाराजी असू शकते, काय प्रश्न होऊ शकतात. मित्रो, प्रश्न सोडवायची ताकद असली पाहिजे. प्रश्न सुटले नाहीत म्हणून त्याला द्या, ही भूमिका घेऊ नका. प्रश्न सोडवायला लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये सुद्धा अशोक चव्हाण सक्षम आहे, हे लक्षात ठेवा. करू आम्ही. तुमच्या ज्या ज्या मागण्या आहेत, दिंडी प्रकल्पाचा विषय, आंतरराज्य प्रकल्प आहे, तिथे मदत करायची आपल्याला. तेलंगणा गव्हर्नमेंटकडे बोलू आम्ही. बावडीचा प्रश्न तसाच आहे, तिथे बोलू आम्ही. रेल्वेचे प्रश्न आहेत. 5 वर्षाचा अजेंडा तयार आहे आपला. 6 जूनला 4ला काउंटिंग होऊन जाईल. 6 तारखेला आपला आचारसंहिता संपून जाईल. आणि आचारसंहिता संपल्याबरोबर पहिलं काम शहापूर, देगलूर, नांदेड लोकसभा या सगळ्या भागातले जे महत्त्वाचे विषय भरपूर आहेत. पुढच्या 5 वर्षाचा अजेंडा तयार करू. पहिलं काय पाहिजे, दुसऱ्या वर्षी काय पाहिजे, तिसऱ्या वर्षी काय पाहिजे, चौथ्या वर्षी काय पाहिजे. कामाची उणीव राहणार नाही. आम्ही आराम करायला तिथे गेलो नाही. परंतु तुमची साथ जर भक्कम मिळाली तर मलाही वाटेल की नाही, शहापूरने साथ दिली. मागच्या वेळेस मोदीला साथ दिली ना, आता परत मोदीला साथ द्या. लक्षात ठेवा, लोकसभेची निवडणूक मोदींची निवडणूक आहे. आणि म्हणून मोदींच्या नेतृत्वाखाली आपण मागच्या वेळेस 1600 मतं जास्त दिली होती, 1600 मतं दिली होती, म्हणजे 533 मताची लीड होती या गावामध्ये भाजपला.
त्याच्यापेक्षा जास्त लीड यावेळेस शहापूरवासियांनी मोदीला म्हणजे कोणाला, कमळाला. बरोबर अशोक चव्हाण अनेक ठिकाणी मला आपला साहेब आपलं तेच आहे ना आपलं, तसं नाही म्हटलं. आता बदल काय आहे, आता आपली दिशाणी काय आहे, आपली विशाळी कमळ आहे. ते काँग्रेसवाले मला जुने सहकारी भेटतात, साहेब आपलं व्यवस्थित आहे. तर काय व्यवस्थित आहे, नाही आपला मागचं नाही रे बाबा म्हटलं, आता कमळ आहे. त्यामुळे यावेळेस कुठला गडबडीमध्ये निर्णय चुकीचा घेऊ नका. यावेळेस आपलं कमळ आहे आणि कमळ कुठे उगवतं, चिखलामध्ये. चिखलीकर लक्षात ठेवा, चिखलीकर आणि कमळ हे समीकरण जे आहे, अशा पद्धतीने विचार करून आपल्याला कमळाला म्हणजेच मोदी साहेबांना ताकद द्या. मोदी साहेबांना द्या ताकद. राज्यातले जिल्ह्यातले सगळे प्रश्न मित्र खऱ्या अर्थानं सांगतो. आता आम्ही भास्कररावजी म्हणले की आम्ही आता रिटायरमेंटच्या स्टेजला आहोत. मी पण 5-6 झालो, 10 वर्ष करू तुमच्या कृपेने. परंतु पुढची पिढी वाट पाहते आहे साहेब, तुम्ही राजकीय घडी कशी बसवता, कशा पद्धतीने पुढचं काम. या ठिकाणी आम्हाला यलावार साहेबांची आठवण येते की गाडी फार जुने इथले सहकारी आमचे गेले, परंतु पुढची पिढी काम करत आहे, सगळे लोक काम करत आहेत, अनेक सहकारी काम जोराने करत आहेत. एक घडी राजकीय घडी बसवा, एकोप्याने काम करा आणि भाजपला साथ द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. सामाजिक, राजनीतिक और सामान्य समाचारों के लिए देखते रहिए EJTV न्यूज लाइव.